मंडळी नमस्कार। लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत ना तसं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातल्या जागा वाटपाच्या चर्चांनी वेग घेतलाय। त्यातच आघाडीतले महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगे यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। काय आहे नेमकं यामागचं गणित, चला जाणून घेऊया। मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। महाविकास आघाडीचं जागा वाटप सध्या अगदी अंतिम टप्प्यात आहे, पण वंचितला नेमक्या किती जागा द्यायच्या हेच अद्याप ठरलेलं नाही। पण अशातच वंचितने आणखीन एक खेळी केली आहे। गेल्या काही महिन्यात राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालन्यामधून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। मराठा समाजाचं सगळ्यात मोठं आंदोलन ज्या अंतरवाली सराटीत उभं राहिलं ते याच जालना लोकसभा मतदारसंघात आहे। राज्य सरकारच्याबद्दल मराठा समाजात मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे आघाडीला फायदा होईल असा त्यांचा दावा आहे। 1989 नंतरचा फक्त एक अपवाद सोडला तर इथे सातत्यानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच निवडून आलाय। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमी इथे सरासरी 40% अधिक अंतरानं निवडून आले आहेत। पण यावेळेला मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मतांचं मोठं ध्रुवीकरण होईल असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांना आहे। महायुतीच्या विरोधात आघाडी अशी एकास एक लढत झाली तर युतीसाठी ही लढाई त्रासदायक ठरू शकते। शिवाय जरांगे यांना विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध असाही संदेश जाईल आणि तसा संदेश देणं महायुतीला सोपं नाही। पण असं असलं तरीही आत्तापर्यंतचं रावसाहेब दानवे यांचं मतदारसंघातलं काम प्रत्येकाला योग्य ठिकाणी योग्य वेळेला जोडणं यातली राजकीय हातोटी आणि अर्थातच मोदींचा प्रभाव या सगळ्या गोष्टींचा विचार करता जरी प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मान देऊन मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तरी सुद्धा त्यांना वाटतंय तेवढी सोपी ही निवडणूक निश्चित नाही। पाहूयात पुढे काय होतंय ते।